सरत्या वर्षाचा अखेरचा वीकेंड आणि नाताळ सुट्ट्यांमुळे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। नाशिक कुंभमेळा 2027 ची तयारी आणि भीमाशंकर विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांसाठी 3 महिने मंदिर बंद बातमीनंतर शुक्रवारी भीमाशंकर चरणी भाविक वाहनांच्या कोसोदूर रांगा, कोंडीमुळे भाविक वाहन चालकांना मनस्ताप। भीमाशंकर देवस्थानात सुरक्षा रक्षकाकडून शिक्षिकेसह तिच्या कुटुंबियांना मारहाण, मोबाईलही फोडला। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानातील श्रीराम मंदिराजवळ दर्शन घेत असताना सुरक्षा रक्षकाकडून होत असलेल्या धक्काबुक्कीचा जाब विचारल्याचा राग। पुण्यातील चंदननगर भागातील शिक्षिका माया लंघे, तिचा पती हंबीर आणि मुलगा हर्षवर्धन यांना मारहाण। देवस्थान परिसरात झालेल्या मारहाण प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात 5 अनोळखी सुरक्षा रक्षक आणि 3 अनोळखी महिला यांच्यावर गुन्हा दाखल। शिक्षिका माया हंबीर लंघे, वय वर्ष 48, राहणार संघर्ष चौक, चंदननगर, पुणे यांची पोलिसांत फिर्याद। जानेवारी 2026 मध्ये वाहनांचा पक्का परवाना मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथील मासिक दौरा जाहीर। पक्क्या परवान्याच्या चाचणीसाठी 5, 6 आणि 7 जानेवारी रोजी खेड, 12, 13 आणि 14 जानेवारी रोजी मंचर, 19, 20 आणि 21 जानेवारी रोजी जुन्नर, 27 आणि 28 जानेवारी रोजी वडगाव मावळ आणि 29 आणि 30 जानेवारी रोजी लोणावळा येथे होणार आरटीओचा मासिक दौरा। पक्क्या परवान्यासाठी 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध होणार। पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती। वाळद ग्रामपंचायत हद्दीत स्मशानभूमी सुशोभीकरण, ग्रामपंचायत सुशोभीकरण, जिल्हा परिषद शाळेसाठी सभागृह बांधणे, जोरीवस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे यासाठी 46 लाख रुपयांच्या विकास कामांची शुक्रवारी झाला शुभारंभ। विविध विकास कामांचे पंचायत समितीचे माजी सभापती, शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांच्या हस्ते भूमिपूजन। यावेळी शिवसेना जिल्हा संघटक महादेव लिंभोरे, वाळदचे सरपंच मनोहर पोखरकर, उपसरपंच विक्रम पोखरकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन वाळुंज, मीरा पोखरकर, धनिका पोखरकर, मनीषा सावंत, SS फाउंडेशनचे डॉक्टर सतीश सुपे, बाजार समितीचे संचालक सुधीर भोमाळे, समीर सुपे, प्रकाश पोखरकर, बाळासाहेब सावंत, चंद्रकांत शिंदे, चंद्रकांत पोखरकर, दीपक पोखरकर आदींची उपस्थिती। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांचं गुडघ्याला बाशिंग। 10वी-12वीच्या सराव परीक्षा सुरू असताना इच्छुकांकडून प्रचाराच्या वाहनांचा कर्णकर्कशच्या आवाजामुळे वाढतोय गोंगाट। ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही होतोय परिणाम। विनापरवाना प्रचाराचा भोंगा वाजवणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करा। पुणे जिल्हा भारतीय जनसंसद अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी प्रशासनाकडे केली मागणी। जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयामार्फत विनापरवाना प्रचाराचा भोंगा वाजवणाऱ्यांवर कारवाईसाठी केली विनंती। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॉमर्स विभागातून डॉक्टर दर्शना मयूर घुमटकर यांना बँकिंग अँड फायनान्स या विषयामध्ये PhD पदवी। नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथील केंद्रात त्यांनी संशोधन केले कार्य। डॉक्टर PS साळवे, डॉक्टर JP भोसले, प्राचार्य डॉक्टर AB कुलकर्णी आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य हरिभाऊ जरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दर्शना घुमटकर यांनी संशोधन कार्य केले पूर्ण। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर AB कुलकर्णी यांनी डॉक्टर दर्शना यांना केले सन्मानित। शिक्षण क्षेत्रातील सहकारी मान्यवर, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव। कनेरसर गावच्या हजारे वस्ती येथील बियर शॉपी फोडून चोरट्याने 35,000च्या रोकडसह सिगारेट बॉक्स आणि CCTV कॅमेऱ्याचा DVR बॉक्स लांबविला। शॉपीमधील महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पळवले। बियर शॉपी फोडल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी 7:30च्या सुमारास उघडकीस।
या प्रकरणी बाळासाहेब यशवंत हजारे वय वर्ष 51 यांची खेड पोलिसांत फिर्याद.